काय मग नवरदेव, बोलता बोलता लग्नाच्या सगळ्या विधी झाल्या रे. आज हळद, उद्या लग्न. आणि भाईसाहेब म्हणजे नंतर काय, मग जानू कायमची तुझीच होणार आहे. ॲक्च्युली आय एम नर्वस. आता माझी फक्त एवढीच इच्छा आहे की पुढे जाऊन माझ्यात आणि जानूमध्ये कुठल्याच प्रकारचा डिस्टन्स नको यायला. जयन, अरे असा का विचार करतोय? असं काही होणार नाही. तुमच्या आयुष्यात इतक्या सगळ्या घडामोडी घडल्या, पण असं असूनही तुम्ही पुन्हा एकत्र येत आहे. याचा अर्थ यापुढे तुम्ही एकमेकांपासून दूर जाऊ शकत नाही. त्यामुळे ही काळजी मनातून काढून टाक. हा, थँक्स बाबा, मला हेच ऐकायचं होतं. पण बाबा जानू कुठे आहे? म्हणजे आपण बाहेर सगळे रेडी आहोत, ती अजून बाहेरच येत नाही आहे. बघ काय म्हणतोय. अरे तेच तर जमत नाही याला. सारखा उतावीळ असतो बायको येण्यासाठी. कोण बोलतंय बघा. हे खरंय. ते यार, हे स्टायलिस्ट पण ना साधा फोन सुद्धा उचलत नाहीये. किती अनप्रोफेशनल बिहेवियर आहे हे. ऍडव्हान्स घेऊन ठेवलाय आणि आता काहीच पत्ता नाहीये यांचा. उद्यावर लग्न आले, काय करू मी आता? जानू, तू नको ना या सगळ्या गोष्टींचा आता विचार करू. सोडून दे ना ते सगळं. तू हा विचार कर, मी आणि आनंदी तुला किती छान रेडी करतोय, हो की नाही? हो जानू मावशी, मी त्यासाठी इयरिंग्स पण आणलेत. हे मी भावनाई, जानू मावशीला इथे माझ्यासारखं क्लिप लाव ना. खूप छान दिसेल जानू मावशी. बरं, चालेल. भावनाई, जानू मावशी एकदम प्रिन्सेस सारखी दिसते ना. हो. हो का? मी प्रिन्सेस सारखी दिसतेय का? आमची खरी प्रिन्सेस तर तू आहेस. जानू, खरंच खूप गोड दिसतेस. थँक्यू ताई. अरे हळू, सावकाश आहे, खाली बघ. अरे हे काय काकू, आपण काय घराच्या आतच हळद करतोय? अरे हो, वीणा पण म्हणाली की बाहेर खूप ऊन आहे. म्हटलं बरोबरच आहे, आतच करूया. हो ना. अरे बघ जरा बाहेर किती ऊन आहे. काय हळदीने उजळण्यापेक्षा ना उन्हाने रापेलच जास्त आपली जानू. पण मला काय वाटतं, म्हणजे काकू घरी खूप पसारा वगैरे नाही का होणार? नका काळजी करू तुम्ही सगळे, आम्ही सगळे आहोत ना. पसारा काय, आवरू सगळं. हा, हा वेंकी दादा, अरे क्या बात है, काय माहोल. वाह. नमस्कार. योग्य वेळी आला. हो का? बसा ना, मी पाणी घेऊन येते. बस. छान झाली आहे तयारी ना. आणि हे काय, फक्त एकच उत्सव मूर्ती आहेत? आमची नवरीबाई कुठे आहे? बस येतेच आहे. ही बघा आली. खरंच खूप गोड दिसते जानू. हं? भावना, तू का नाही अजून तयार झालीस? अहो नाही आई, जानूचं आवरत होते ना, त्यामुळे वेळ गेला त्यात. पण मी सगळी तयारी करून ठेवली आहे, फक्त साडी बदलायची. एक काम राहिलंय स्वयंपाकघरातलं, तेवढं करते आणि लगेच आले. काय जयंतराव,
आज एकमेकांकडे चोरून बघायचा शेवटचा दिवस आहे. नाही म्हणजे उद्यापासून आम्ही कोणी नसणार ना तुम्हाला त्रास द्यायला. ए जिग्स, उगाच काही बोलू नकोस हा. मी काही जयंत सरांकडे चोरून वगैरे बघितलेलं नाहीये. हो अच्छा, नाही नाही, तुझा जिग जसा दिसतो तसा तितका काय साधा नाहीये. म्हणजे प्रत्येकाकडे त्याचं बारीक लक्ष असतं. बघितलंस ना कसा मुद्दाम टोमणे मारतोय आपल्याला. आजी, आपल्याला काय फरक पडतोय? किती टोमणे मारायचे मारू दे. आपण पण काही कमी आहोत का? तू फक्त हे असंच बोलत राहा हं? काल बघितलं तू काय करू शकतेस ते. आजी, ती फक्त एक झलक होती. माझा खरा प्लॅन तर लग्नात असणार आहे. असं समजा की ही वादळापूर्वीची शांतता आहे. एक पण निलांबरी काही पण होवे छोटंसं कळणं धमाका व्हायलाच पाहिजे. नाहीतर काय होईल, आपला अतिशहाणा सिद्धिराज त्याला आपल्या उद्याच्या मोठ्या प्लॅनची कुणकुण लागल्याशिवाय राहणार नाही. मग आजी, बघाच माझी कमाल. ही नक्की भावनाची साडी असणार. जास्त हवेत उडतेस ना भावना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही निलांबरी तुला इतकी सहजासहजी जगू देणार नाही. नीलांबरी बिनी या खोलीत का आल्या असतील? जाऊ दे. बापरे, आतापर्यंत या माझ्या बाळाला त्रास द्यायचा प्रयत्न करत होते, पण आता मला त्रास देत आहेत. पण यांनी कितीही त्रास दिला ना तरी मी त्रास करून घेणार नाही. यापेक्षा खूप मोठ्या गोष्टींना सामोरी गेली मी. त्यामुळे या असल्या छोट्या गोष्टींनी मी स्वतःला परिणाम करून घेणार नाही.